मी डॉक्टर उमेश मराठे. आपण स्ट्रेट टॉक या शोमध्ये मी स्वामीजींचं स्वागत करतो. नमस्कार. थँक्यू. आर्ट ऑफ लिव्हिंग ऐकायला किती छान वाटतं ना, पण याचा अर्थ काय आहे? काय करतात आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि काय तिथे शिकवतात आणि माझ्या जीवनात त्याचा काय फरक पडणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि ते अंडरस्टँड करण्यासाठी आपण आज इथे एक स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत. आपल्या नाशिकचेच स्वामी आनंद वैशंपायन. त्यांनी त्यांचं बेसिक एज्युकेशन बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स अँड सिस्टीम मॅनेजमेंट, त्याचबरोबर मास्टर इन कॉस्टिंग. 1999 साली अशी काही घटना घडली आणि स्वामीजी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आले. त्यानंतर त्यांच्या जीवनातला प्रवास आपण त्यांच्याचकडनं ऐकून घेऊया. त्याचबरोबर अध्यात्माचा आजच्या ज्या फास्ट फ्युरियस लाईफ म्हणूया आपण तिला, त्याचं महत्त्व काय आहे आणि समाजाला याची गरज का आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या शोमध्ये ऐकून घेऊया. स्वामीजी, जीवन खूप फास्ट झालेलं आहे. बरोबर. स्ट्रेस खूप वाढलेला आहे आणि आपण बघतो आहोत मागच्या 10 वर्षापासून अध्यात्म, योग, मेडिटेशन याचा प्रसार वाढलेला आहे. ती एक चांगली गोष्ट आहे, परंतु अजूनही समाजातली अनेक लोक यापासून दूर आहेत. तर हे का गरजेचं आहे आणि हे कसं आपण त्यांना त्यात आणू शकतो? अध्यात्माचा अर्थ माझ्या दृष्टीने आहे अध्ययन आत्मचं. जो व्यक्ती स्वतःचा अभ्यास करायला तयार आहे ना, त्याला मी आध्यात्मिक म्हणतो. आध्यात्मिक होणं म्हणजे सगळं घर वगैरे सोडून हिमालयात निघून जाणं नाही किंवा जंगलामध्ये पळून जाणं नाही. तुम्ही जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कसं चांगल्या पद्धतीने अजून करू शकता. बघा, योगाची एक सुंदर व्याख्या आहे, योग कर्मसु कौशलम म्हणतात. योग केल्याने कर्म करण्यामध्ये कुशलता येते तुमच्यात, तुम्ही स्किलफुल बनता. तर अध्यात्म माझ्या मते तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. बरोबर. ह्याच्यापासून कोणीच अलिप्त राहू शकत नाही जर त्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर. बरोबर बरोबर. स्वामी, तुम्ही आता म्हटलात की अध्यात्मामुळे तुम्ही मोर स्किलफुल व्हाल. बरोबर. तर हे कसं अजून मोर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर काय, कोणती पण गोष्ट करण्याकरता आपल्या मनाचा एक खूप मोठा रोल असतो त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळा लोक म्हणतात ना, अरे मला हे करायचंय पण मनात अजून येतच नाहीये. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे मनाने त्याला ते करण्यापासून रोखलेलं आहे. आपलं हे जे अस्तित्व आहे आपलं, आम्ही ज्याला म्हणतो देर आर 7 डिफरंट लेयर्स ऑफ एक्झिस्टन्स. आपल्या अस्तित्वाचे 7 स्तर असतात. शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चेतना. बरोबर. आपण जीवन या 7 स्तरांवरती जगतोय. बघा, शरीरामध्ये जर काही गडबड असेल तर ते जीवन योग्य चाललंय असं आपण म्हणूच शकत नाही. बरोबर. कोविडच्या दरम्यान आपण बघितलं लोकांना श्वास नीट घेता येत नव्हता. हो, म्हणजे जीवन बरोबर चाललेलंच नाहीये. मन जर बरोबर नसेल तर तुम्हाला माहिती, मनाचा एक खूप इंटरेस्टिंग एक नेचर आहे. इट ऑसिलेट्स बिटवीन पास्ट अँड फ्युचर. म्हणजे पूर्वीच्या काळी ते घड्याळ असायचे ना, लोलकवाली, तसं पेंडुलम असायचा. मन एक्झॅक्टली तसंच करत असतं. भूतकाळात जातं, भविष्य काळात जातं, भूतकाळात जातं, भविष्य काळात, कधी कधी वर्तमानात पण येतं. पण भूतकाळात हे जेव्हा जेव्हा जातं, काय तुम्ही ऑब्झर्व केलंय, तिकडे ना अँगर किंवा रिग्रेट म्हणजे क्रोध किंवा पश्चाताप अनुभव येतो बऱ्याच वेळा. नेहमीच येतो असं नाही मी म्हणत, पण बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती चिडतो, त्याला म्हणा का बरं चिडलाय. जर नीट तुम्ही त्याचं विश्लेषण केलं तर हे निदर्शनास येतं की तो भूतकाळातली कोणती तरी घटना आठवतोय जी त्याच्या मनासारखी नाही झालेली. बरोबर बरोबर. म्हणून तो चिडला. बरोबर. राग आला त्याला किंवा पश्चाताप झाला. आणि हेच मन जेव्हा भविष्यामध्ये जातं तेव्हा चिंता
किंवा भीती. लहान मुलांना विचारा, रिझल्ट जेव्हा येणार असतो काय होतं? एन्झायटी असते, काय होईल रिझल्टमध्ये. त्यामुळे हे मन सदैव भूतकाळ आणि भविष्यकाळ करत असतं. आध्यात्मिक माणसाला मनाचं हे नेचर समजायला लागतं. बरोबर. त्याला हे समजायला लागतं, अरे हो, मन ना कदाचित भूतकाळात पळतंय, भविष्यकाळात जातंय. त्याला आपल्याला जास्तीत जास्त वर्तमानात आणायचंय. जसं मन वर्तमानात यायला लागेल, तुमच्यामधल्या ज्या सुप्त कलागुण आहेत सगळे, ते सगळे निखरायला लागतात. बरोबर. कारण आपण भूतकाळात राहतो, आपल्याला या क्षणामध्ये राहताच येत नाहीये. हो, खरं आहे ते. हेच आध्यात्मिक जो व्यक्ती असतो ना, त्याला या सर्व गोष्टी करतात. नॉट ओनली माइंड, मनाबद्दल जसं मी सांगितलं तसं बुद्धीबद्दल पण आहे. तसं चित्त, आपली जी मेमरी आहे, त्याचे पण काही विशेष स्वभाव आहेत. आपल्या अहंकार किती मोठा काम करतं, किती मोठा रोल आहे अहंकाराचा. बरोबर. त्याचं पण काही नेचर आहे. हे सर्व समजून घेणं. आणि दुर्दैवाची गोष्ट सांगू, आपण खूप मोठ्या मोठ्या अकॅडमिकल डिग्रीज घेतलेल्या आहेत, पण तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, आहे की नाही, खरोखर याबद्दल कोणत्याच आपल्या एज्युकेशनल करिक्युलममध्ये आपल्याला माहिती नाही दिली जात. खरं आहे, एकदम खरं आहे डॉक्टर. जेव्हा मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असतो, तर ज्याने अध्ययन केलेलं असतं किंवा जो थोडा स्पिरिच्युअली हे असतो, त्याची प्रॅक्टिस देखील चांगली असते. त्याचं कम्युनिकेशन आणि त्याचं कनेक्ट जो पेशंट बरोबर असतो ना, तो सुद्धा खूप चांगला असतो. मी असं एका ठिकाणी गेलो होतो, IPS IRS साठी काही सेशन्स होते. तर त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किलबद्दल, तर तिथे खूप आम्ही सुंदर त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं जे करिअर सक्सेस आहे ना, 100%तलं फक्त 15 ते 20% तुमच्या हार्ड स्किल्सवरती अवलंबून आहे. म्हणजे तुमच्या एज्युकेशनवरती, तुमच्या सर्टिफिकेट्सवरती. तुमचं खरं सक्सेस 80 to 85% सॉफ्ट स्किल्सवरती आधारित आहे. म्हणजे तुम्ही सिच्युएशन्स कशा हँडल करता, तुम्ही मनाला कसं सांभाळता, तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे. म्हणजे जीवनामध्ये कोणालाही जर सक्सेसफुल व्हायचं असेल, पुढे जायचं असेल ना, तर या सगळ्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. स्वामीजी, अध्यात्म म्हटलं की थोडं लोक दूर पळतात. आणि यंग जनरेशनला जे काय आपण बघतो आहे की मुलं इवन म्हणजे परीक्षेचा स्ट्रेस घेऊ शकत नाही आहे किंवा रिझल्ट्स मनासारखे लागले नाही तर ते काहीतरी सुसाईड करत आहेत. आणि तो हा स्ट्रेस सहन करू शकत नाही. एज्युकेशनल ज्या काही त्यांच्याकडनं अपेक्षा आहे परिवाराच्या, आणि मग ते डिप्रेशन्समध्ये जातात. आता हा डिप्रेशन वर्ड लहान मुलांसाठी म्हणजे कॉमन होत चाललाय. आय मीन त्यांना त्याचं मिनिंग डेफिनेशन माहीत आहे की नाही माहीत नाही, पण यूज करतायत. आणि जर अशा आपल्याला अध्यात्माकडे जर ह्या यूथला आणायचं असेल किंवा त्यांना ते अंडरस्टँड करून द्यायचं असेल, तर मला वाटतं आर्ट ऑफ लिव्हिंग इज द बेस्ट वे, ज्याच्यात मॉडर्नायझेशन पण आहे आणि अध्यात्म पण आहे. 100%. म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर कोणत्याही मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स, अगदी IITs, IIMs असू दे, इंजिनिअरिंग कॉलेजेस असू दे, मेडिकल कॉलेजेस असू दे, सर्व ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग खूप पॉप्युलर आहे. हो. कारण खूप प्रॅक्टिकल आहे. आणि यूथला काय पाहिजे, शेवटी यूथला त्यांच्यामध्ये असलेल्या जो उत्साह आहे त्याला एक चांगली दिशा पाहिजे. बरोबर. आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केल्याने तुम्ही स्वतःच ती दिशा शोधू शकता. बरोबर. कोणावरती डिपेंड राहण्याची गरज नाही. तुम्ही आता स्ट्रेसचा शब्द आता म्हणत होते बघा. स्ट्रेस खरोखर जर बघायला गेलं तर स्ट्रेस काय, परमपूज्य श्री श्री रविशंकरजींनी खूप सुंदर डेफिनेशन दिलंय स्ट्रेसचं. ते म्हणतात स्ट्रेस इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन व्हॉट यू परसिव्ह अँड व्हॉट रियालिटी इज. सो नाईस. म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, तणाव म्हणजे काय, तुम्ही जे जीवन समजता आहात आणि वास्तविक जे जीवन आहे ना त्याच्यामधलं अंतर. राईट. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो की मी तणावात आहे, याचा दुसरा अर्थ तो आपल्याला काय सांगतोय माहिती, मी जे जीवन समजत होतो ना, अरे वास्तविक ते जीवन नाहीच आहे. खरी गोष्ट आहे. वास्तविकतेत काहीतरी वेगळंच दिसतंय. त्यामुळे ही गॅप आपल्याला कशी कमी करता येईल.
बरोबर. आपण जे समजतोय ते रिअलिटीच्या जवळचं कसं असलं पाहिजे हे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये खूप सोप्या पद्धतीने आपण युवकांना समजावू शकतो. कसं? त्याच्याकरता काही प्रॅक्टिसेस आहेत, थोडेसे काही प्राणायाम आहेत. एक सुदर्शन क्रिया नावाची क्रिया आहे, खूप सुंदर श्वासाची प्रक्रिया आहे, रिदमिक ब्रिदिंग आहे काही. बघा सर्वत्र ना एका लयीमध्ये चाललेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सूर्य एका लयीमध्ये वरती येतोय, खालती जातोय. म्हणजे रिअली तसं नाही होते, पण आपल्याला दिसताना तरी असं दिसतंय की एका लयीमध्ये वरती येतोय. सीझन जे ऋतू आहेत, आता साधारणतः पावसाळा चालू आहे, मग हिवाळा येईल, उन्हाळा, एक रिदम आहे, काहीतरी लय आहे. झाडांची, पानांची, फुलांची रिदम आहे. तसाच आपल्या शरीरामध्ये पण लय आहे, काही आपल्या विचारांमध्ये लय आहे, आपल्या भावनांमध्ये पण लय आहे, आणि आपल्या चेतनेमध्ये देखील लय. ओके. सुदर्शन क्रिया काय करते? एका श्वासाच्या लयीच्या मदतीने आपल्या या ज्या सर्व लयी आहेत, विचारांच्या, भावनांच्या, चेतनेच्या, याच्यामध्ये एक अलाइनमेंट आणते. सो नाईस. आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे आपलं जे जीवन आहे ना, त्याला जर आपण बघायला गेलो तर लाईफ इज एन्थुझियाझम, लाईफ इज लव्ह, लाईफ इज जॉय. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जीवन काय आहे हे पॅरामीटर्स वरती चेक करायचं असेल, हे 3 पॅरामीटर्स आहेत. बरोबर. एन्थुझियाझम, उत्साह. तुमच्या जीवनात उत्साह आहे का? 24/7 का? सकाळी उठल्यानंतर उत्साही आहात आणि नंतर उत्साह गेला. लाईफ इज एन्थुझियाझम, लाईफ इज लव्ह. काय तुम्ही प्रेम अनुभव करू शकता का? कारण जीवनामध्ये जर प्रेम अनुभव करता नाही आलं ना, तर तुम्ही जे म्हणत होता डिप्रेशन खूप स्वाभाविक आहे ना. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे जॉय, आनंद अनुभव करता येतोय का? तुम्ही आनंदी आहात का? लहान मुलांमध्ये आनंदाची मात्रा खूप जास्त असते. तुम्ही बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लहान मुलं खुश होतात, पण मोठे झाले ना माहित नाही काय होतं. लहान मुलांना मी किती वेळा बघितलंय, त्यांच्या घराच्या बाहेर रेलिंग वरती एखादी चिमणी येऊन बसली ना, ते पळत पळत येते, चिमणी आली आपल्याकडे, चिमणी. किती आनंद मिळतो. खरी गोष्ट. मोठे म्हणतात मग काय झालं, तो आनंद नाही. म्हणजे कुठे ना कुठे आपण ती जी एक क्वालिटी आहे ना, घटनांमधली आनंद उपभोगण्याची क्षमता म्हणतो आम्ही त्याला, ती आपण कुठेतरी हरवतोय. हे जर आपण युथला, नॉट ओनली युथला, हे सगळ्यांकरता लागू होतं, पण युथला जर हे आपण टेस्ट करू शकलो की अरे बाबा ती क्षमता तुझ्यातच आहे, उत्साह वाढवण्यासाठी दुसरा कोणी मोटिवेटरची गरज नाहीये तुला. बरोबर. कोणीतरी येऊन सांगेल अरे हे कर, गरज नाहीये, तुझ्यामध्येच आहे ती क्षमता. आनंद उपभोगण्याची क्षमता तुझ्यामध्ये, प्रेम अनुभव करण्याची क्षमता, ही आपण श्वासाच्या मदतीने त्याला समजून सांगू शकतो. आणि म्हणून जगभरामध्ये आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस 185 कंट्रीजमध्ये आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्राम शिकवतोय. पुढच्याच 3 दिवसांनी रादर मी आफ्रिकेच्या टूरवरती चाललोय आणि तिकडे सुद्धा माझे हेच सगळे प्रोग्राम्स लाईन अप आहेत, युथ्स करता पण आणि नॉर्मल लोकांकरता पण. म्हणजे जगातल्या सगळ्यात डेव्हलप कंट्रीज ज्या सो कॉल्ड आपण समजतो की ते जास्त प्रॅक्टिकल आहेत, ते सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलो करतात. 100%. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, तुम्हाला माहितीच आहे मी युरोपचे किती वेळा टूर्स केलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र अतिशय ओपन माइंडने लोक वेलकम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, जाती, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊ, कारण श्वास तर प्रत्येक जण घेतो. तर स्वामीजी, जसं तुम्ही म्हटला की आर्ट ऑफ लिव्हिंग हे मोर प्रॅक्टिकल तुम्हाला जगायचं शिकवत असतं. आणि म्हणून जे काही तरुण आहेत, इवन काही लहान मुलांसाठी सुद्धा कोर्सेस आहे, आणि त्यातनं सुद्धा लहानपणापासूनच आपण हे त्यांच्यात इनकॅल्क्युलेट करू शकतो की अध्यात्म कसं असतं. अध्यात्म इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, राईट. त्यात काही तुम्हाला सगळं सोडायचं नाहीये किंवा काही जीवन शैली बदलायचीच नाहीये. फक्त एक छोटी गोष्ट तुमच्या जीवनात आणायची आहे आणि जीवन बदलायचं. मी अजून सोप्या पद्धतीने सांगेन की बघा, आपल्याकडे सुपर कम्प्युटर आहे, बरोबर, पण आपल्याला त्याची माहितीच नाहीये की हा सुपर कम्प्युटर आहे. तर काय त्याचा यूज कराल, कदाचित तो तुमच्या कुठेतरी अडगळीत पडलेला असेल. म्हणजे तुमचं ब्रेन तुमचा सुपर कम्प्युटर आहे, तुमचं जीवनच मी म्हणतो. राईट. ब्रेन काय, ब्रेन तर एक त्याचं अंग झालं. तुमचं पूर्ण जीवन हे सुपर कम्प्युटर पेक्षा कमी नाहीये. अध्यात्म म्हणजे फक्त याचा अनुभव करणं की अरे माझ्यामध्ये काय क्षमता आहेत,
मी खरोखर कसा पद्धतीने सुपर कम्प्युटर आहे एवढंच आहे. मग ते लहान मुलांना पण खूप गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं जर लहानपणापासून आपण त्यांना जर हे शिकवायला सुरू केलं की मनाला कसं हँडल करायचं, मनाच्या टेंडन्सीज काय असतात. बघा, एक मनाची अजून एक टेंडन्सी आहे, व्हॉट यू रेजिस्ट विल परसिस्ट. तुम्ही जर मनाला खूप दाबलं ना, हे करू नको म्हटलं ना, बघा मन तेच करायला त्याला आवडत असतं. एखादी गोष्ट तुम्हाला विसरायची आणि तुम्ही म्हणतात हे विसरलं पाहिजे. तुम्ही जितका जास्त प्रयत्न कराल ना, तितकी जास्त ती आठवते. बरोबर. त्यामुळे हे सगळे ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या जर आपण लहानपणापासून मुलांना जर शिकवू शकलो, त्यांच्या जीवनात उतरवू शकलो ना, तर ते खूप चांगल्या पद्धतीने सिच्युएशन्सला हँडल करायला शिकतील जीवनामध्ये. खूप गरजेचं आहे ते. आणि जसं तुम्ही राईटली म्हटला की लहानपणी म्हणजे सायंटिफिकली म्हणतात ना, 3 ते 11 वर्षापर्यंत जे काही संस्कार होतात किंवा जे काही तुमचा थिंकिंग पॅटर्न बनतो, तोच तुमचं आयुष्यभर राहतो. आणि तोच प्रॉपर काळ असतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. स्वामीजी, म्हणजे आपण बघतोय की समाजात क्राईम रेट खूप वाढला आहे आणि इवन ॲक्सिडेंट्स पण खूप होत आहेत. मग त्याच्यावर नियंत्रण नाही मुलांचं. आता आपण बऱ्याचशा गोष्टी बघतोय, ड्रग्स आणि ॲक्सिडेंट्स होत आहेत. मुलं म्हणजे टीनेजर्स सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यात आहारी जात आहेत. तर ड्रग्स तर मला असं वाटतं जे तुम्ही म्हटलात की रियालिटीपासून दूर जाण्यासाठी केलेला एक काहीतरी केमिकल कंझम्पशन आहे. आनंदाच्या शोधामध्येच या सगळ्या गोष्टी आहेत ना. दारू असू द्या, ड्रग्स असू द्या, स्मोकिंग, कुठेतरी असं वाटतंय की अरे त्याच्यातनं मला आनंद मिळू शकेल, मिळत नाहीच. खरी गोष्ट हे सगळ्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. म्हणजे सायन्स, मेडिकल सायन्सने पण हे प्रूव्ह केलेलं आहे की त्याच्यातनं फक्त एक इल्युजनच क्रिएट होतं. त्यामुळे आणि म्हणून जर तुम्ही बघाल, हे मुलांना सांगायला पाहिजे, तुम्हाला क्षणिक असा आभास होऊ शकतो, पण लॉंग रनमध्ये एखादा कोणताही ॲडिक्टेड व्यक्ती आहे असं काही ठिकाणी त्यांनी जेव्हा सर्वे केलं त्यांनी अनुभव केलं, जे खूप दीर्घ काळाकरता ॲडिक्शन्समध्ये असतात ना, त्यांना हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये आनंद उपभोगण्याची जी क्षमता आपण म्हणत होतो ना, ती कमी व्हायला लागते. म्हणून जर तुम्ही बघाल तर दीर्घकाळ ॲडिक्शनमध्ये असलेले लोक डिप्रेशनमध्ये जायला लागतात. डिप्रेशन म्हणजे काय, आनंदच मिळत नाही. ती गोष्ट किंवा आत्महत्येकडे त्यांची प्रवृत्ती जायला लागते. का बरं? आनंद मिळत नाही कशातनं. बरोबर आहे. त्यामुळे आनंद शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाहीये, तो आपल्यामध्येच आहे. बरोबर. एक खूप सुंदर छोटीशी गोष्ट आहे. एक भिकारी काही वर्षापासून एके जागी बसला होता. एकेच जागी बसलेला असायचा. 4 आणे 8 आणे रुपये 2 रुपये मागत असायचा. आणि एके दिवशी तो मेला. लोक म्हणाले बरं झालं मेला. आणि त्याला त्याचा अंतिम क्रियाकर्म वगैरे केला आणि म्हणाले इथे काहीतरी बांधूया, नाहीतर दुसरा एखादा भिकारी इकडे येऊन बसेल, परत गाठ करून टाकेल. बरोबर. त्यांनी थोडंसं तिकडे खणलं सफाई करण्याकरता आणि त्यांना आश्चर्य झालं, तिकडे खजिना दबलेला होता. आणि लोक म्हणायला लागले, अरे जीवनभर खजिन्यावरती बसून राहिला आणि जीवनभर भीक मागत होता. दुर्दैवाने ना ही गोष्ट आपल्यातल्या बऱ्याच लोकांची आहे. हे आपल्याला परिवारांमध्ये रुजवण्याची गरज आहे. ते हजबंड वाईफ्समधले डिस्प्यूट्स असू दे, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असू दे, मुलांमध्ये पॅरेंट जनरेशन गॅप असू दे, किंवा मला असं वाटतं की त्यांना एखादी वस्तू देऊन मुलांना खुश करण्यापेक्षा त्यांना असा एखादा मार्ग द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे ते सदैव जीवनात खुश राहतील. सो नाईसली सेड. खूप छान. स्वामीजी, तुम्ही सुदर्शन क्रियेबद्दल बोललात. इवन सायंटिफिकली पण सुदर्शन क्रिया काय तुमचं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम स्लो डाऊन करते. आणि माझ्या मते एम्समध्ये पण काही प्रयोग झालेले आहेत, त्याबद्दल काय सांगा. निमॅन्स आणि एम्समध्ये याच्यावरती बरेच आता सुदर्शन क्रियेवरती बरेच पेपर्स पब्लिश झालेत. तर सायन्स ऑफ ब्रेथ नावाचा एक खूप छान पेपर पब्लिश झालाय. त्याच्यामध्ये त्यांनी हेच सगळं रिसर्च करून फाइंड आउट केलं की जे सुदर्शन क्रिया नियमित करतात त्यांची आनंदी राहण्याची ती जी क्षमता आहे ती बाकीचे जे नाही करतात त्याच्यापेक्षा काही पटीने असते. अच्छा. हो. ओके. बऱ्याचशा आजारांवरती
सुदर्शन असं हे तर आता मेडिकल सायन्सने मान्य केलेलं आहे की मॅक्झिमम डिझिजेस आर सायकोसोमॅटिक. सो राईटली सेड. म्हणजे कुठे ना कुठे मन आणि तणाव हा कारण बनतं कोणता आजार होण्याकरता. एखाद्याला हार्ट अटॅक येतो तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतका तणाव झाला आणि आता त्याचं हार्ट ते सांभाळू नाही शकलं, त्या लेवलवरती दिसला. बरोबर. एखाद्याला शुगर झाली, एखाद्याला ब्लड प्रेशर झालं. ऑल स्ट्रेस हार्मोन्स आणि हे सगळं त्याच्या शरीरात जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्याचा कुठे कुठे इफेक्ट होतो. म्हणजे हायपरटेन्शन रिलेटेड टू हार्ट डिसीज आणि या सगळ्या डायबिटीज सुद्धा. एक्झॅक्टली. तर या सगळ्यावरती खूप सुंदर पेपर पब्लिश झालेले आहेत एम्समध्ये, निमॅन्समध्ये. आपलं एक स्पेशल डिपार्टमेंट पण आहे ज्याच्यामध्ये रिसर्चच केले जातात. डॉक्टर दिव्या कांचीबोटला म्हणून त्या हेड करतात त्या डिपार्टमेंटला. आणि जर आपल्या ऑडियन्सला जर कुठे तर ते गुगल करून ते सर्व चेक करू शकतात की किती वेगवेगळे पेपर्स आपण ऑलरेडी रिसर्च पण त्याच्यावर झालेले आहेत. आणि माझ्या मते हॉस्पिटल्स पण आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे, तिथे सारखे रिसर्च चालू असतात. बरोबर. स्वामीजी, आर्ट ऑफ लिव्हिंग खूप असं श्रीमंताची ऑर्गनायझेशन आहे असं काही गैरसमज आहे का? असं काय आहे खरं ते? असं तर म्हणू नाही शकत, कारण आपण गावांमध्ये म्हणजे गावातल्या युवकांना ट्रेन करण्यापासून हा प्रश्न थोडा होता माझ्या कानावर आला म्हणून म्हटलं हा प्रश्न विचारावा. नक्की. असं काही नाहीये. आपण ज्या ज्या स्तरावरती ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या लोकांना त्या त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. मग ते अगदी लहान मुलं असू दे, गावातले आपल्याकडे केमिकल फ्री फार्मिंगचे अतिशय सुंदर प्रोग्राम्स होतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये जर तुम्ही गुगल करून बघितलं तर आर्ट ऑफ लिव्हिंगचं इतकं सुंदर योगदान आहे. आपण आजपर्यंत कमीत कमी 33 नद्यांचं पुनर्जीवन त्यांना दिलेलं आहे, ज्या अगदी सुकून चालल्या होत्या, ज्याच्यामध्ये पर्क्युलेशन होत नव्हतं. त्यांना आपण जे काही अतिशय सायंटिफिक पद्धतीने, मग ते शेतकरी असू दे, ते गावातले लोक असू दे, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असू दे, मग हे तर उच्चभ्रू लोकांकरता नाही, पण आपल्याकडे बाकीच्यांकरता पण इंडस्ट्रियलिस्ट करता कॉर्पोरेटचे कोर्सेस आहेत. आपण इव्हन स्पोर्ट्स पर्सनला, गव्हर्नमेंट ऑफिसर्सला, म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तराकरता जिथे त्यांना ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीने आर्ट ऑफ लिव्हिंग हे मार्गदर्शन करते आणि खूप उपयोगी पडते. त्यामुळे असं नो डाऊट इथे जसं मी असं म्हणेन, जर एखादा सेलिब्रिटी कोर्स करतो तर गावातले पण हजारो युवकांना मी शिकवलेले. बरोबर. मी 2002 ते 2009 पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये YLTP नावाची ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट करायचो, ज्याचा उद्देशच होता युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम. गावातल्या युवकांना ट्रेन करून गावातल्या जबाबदाऱ्या घेण्याकरता तयार करतो. मी जवळपास 7 वर्ष युपीतल्या गावागावांमध्ये फिरलेलो आहे. आणि हे नुसतं युपी महाराष्ट्राची गोष्ट नाही, प्रत्येक ठिकाणी हे होतंय. ते बिहार असू दे, ते HP असू दे, हिमाचल असू दे, पंजाब असू दे, सर्वत्र. म्हणजे ड्रग्स फ्री कॅम्पेन असू दे गावांमध्ये जाऊन, किंवा केमिकल फ्री फार्मिंग कॅम्पेन असू दे, आपण युवकांना प्रत्येक ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी तर कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट आपण प्रोव्हाइड करतो गोष्टी. आपल्या फ्री स्कूल्स आहेत जवळपास, मी तर म्हणतो 250-300 फ्री स्कूल्स चालले आहेत जिथे आपण एक सुद्धा पैसा घेत नाही. आणि बऱ्याचशा स्कूल्समध्ये तर फर्स्ट जनरेशन म्हणजे त्यांच्या पिढ्यांमध्ये कोणी शिकलेलं नाहीये, पहिल्यांदाच कोणीतरी शाळेत गेलं. सो ग्रेट. स्वामीजी, एक असा किस्सा मी ऐकलाय की तुम्ही तिहार जेलमध्ये गेला होता आणि सगळे खुंकार जे काही प्रिझनर्स होते, इवन त्यांचं सुद्धा मनपरिवर्तन आणि त्यांना सुद्धा तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग, जसं मी आता म्हणत होतो, आपल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप सारे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. आपण प्रिझनर्स करता आपण एक स्पेशल प्रोग्राम देतो ज्याला प्रिझन स्मार्ट प्रोग्राम असं म्हणतात. अच्छा, ओके. तर मी नॉट ओन्ली इंडियातल्या प्रिझन्समध्ये, मी विदेशातल्या प्रिझन्समध्ये पण हे प्रोग्राम्स कंडक्ट केलेले आहेत. तिहार जेलमध्ये मी काही प्रोग्राम कंडक्ट केले ज्याच्यामध्ये जवळपास 34 हार्डकोर टेररिस्टला मी मेन स्ट्रीममध्ये येण्याकरता, म्हणजे जर ते सुटले तर त्यांनी चांगलं जीवन ते कसं व्यापन करू शकतील त्याच्याकरता आपण 10 दिवसाचा प्रोग्राम असायचा, ज्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स. अच्छा. म्हणजे मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलो होतो तेव्हा ते असं म्हणत होते की हमें पता है आर्ट ऑफ लिव्हिंग के अभी जाओ,
आणि शेवटच्या दिवशी जेव्हा प्रोग्राम संपला तेव्हा म्हणाले की आप कभी पाकिस्तान जाओगे, काश्मीर जाओगे तो हमारे घर भी जाके आना. ओह सो नाईस. इतकं म्हणजे आपलेपण आणि परिवर्तन मी बघितलं. नॉट ओनली टेररिस्ट, गँगस्टर्स असतील, कधी कधी चुकीने काही लोक काही क्राईम मध्ये अडकतात की अँगर त्यांना कंट्रोल नाही झाला आणि एक घटना त्यांच्या हातनं घडली, मग पश्चाताप असतो. मग त्यांना पण एक की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता याच्या पुढे आपण कसं व्हायचं. खूप सारे लोक जेलमधनं बाहेर पडून चांगला जॉब करतायत. म्हणजे मला तर इतकं चांगलं वाटलं, एकदा मी एके ठिकाणी होतो मुंबईमध्ये आणि एक पूजेसाठी मी गेलो होतो एका कॉम्प्लेक्समध्ये, टॉवरमध्ये. आणि मी जेव्हा तिथनं उतरून आलो तर एक सेक्युरिटी होता तिकडे आणि त्यांनी ओळखलं आणि ते म्हणाले, तुम्ही ओळखलं का मला? म्हटलं नाही. त्यामुळे मी त्या जेलमध्ये माझ्यावरती केस चालली होती. अरे बाप. आणि मी सुटलोय आणि आता मी एकदम चांगल्या जीवनामध्ये स्थिरावलो आहे, जॉब पण आहे माझ्याकडे आणि खूप चांगलं. सो नाईस. तर असं काही ऐकलं की खूप चांगलं वाटतं. स्वामी, असाच काही प्रसंग आहे कुठल्या एअरपोर्टवर झाला होता, तुम्ही कुठल्या सिक्युरिटीने तुम्हाला विचारलं, ही वॉज बिट सस्पिशियस अबाउट यू, आणि देन व्हेन यू टोल्ड हिम, काय झालेलं ते? तर बेसिकली मी म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स आणि आम्ही लोक सदैव थोडंसं हसणं खेळणं मजेत असतो, प्रसन्न असतो. आणि आजकाल जीवनामध्ये मी बघितलंय की लोकांना कोणी खूप प्रसन्न आणि हसतमुख असलं ना, थोडं डाऊट वाटतो की काय बुवा, एखाद्याच्या चेहऱ्यावरती असा गंभीर आहे, ताण दिसतोय तर लोकांना वाटतं ठीक आहे, पण सदैव हसतमुख आहे तर वाटतं असं कसं पॉसिबल आहे. तर एका रुमेनियातल्या एअरपोर्टवरती मी जेव्हा इमिग्रेशन करता गेलो तर तिथला तो सिक्युरिटी जो होता, जो इमिग्रंट ऑफिसर जो होता, तो माझ्याकडे बघत होता आणि त्याने मला विचारलं, वाय आर यू स्माइलिंग, का बरं तुम्ही हसताय? तर म्हटलं बिकॉज आय एम हॅपी, मी कारण खुश आहे. तर मग त्याने विचारलं विदाऊट एनी रिझन, कारण त्यांना हे माहितीच नाही की कारणाशिवाय सुद्धा एखादा व्यक्ती प्रसन्न राहू शकतो, मस्त राहू शकतो. मग मी त्याला म्हटलं की यू नो, इफ यू वॉन्ट टू बी मिझरेबल reason is needed, but believe me, if you want to be happy, reason is not needed. म्हणजे जर तुम्हाला दुःखी व्हायचं असेल ना, विचार करून बघा मित्रांनो, जर दुःखी व्हायचं असेल ना तर कारणाची गरज आहे, काहीतरी कारण झाल्याशिवाय दुःख नाही होऊ शकत. पण जर आनंदी राहायचं असेल ना, खरोखर कारणाची गरज नाही. लहान मुलांना बघा, सदैव प्रसन्न असतात, मस्त असतात, कारणाची गरज नाही. दुःखी व्हायला कारण, पोटात दुखतंय, भूक लागली तेव्हा रडतात. हेच मी त्याला समजून सांगितलं, तरी त्याला कळलं नाही. मग तो म्हणाला, बट व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता? मी म्हटलं आय एम अ योगा टीचर. मग म्हणाला हां, देन इट इज ओके. मग आता हे विदेशात सुद्धा समजायला लागलं, हे जो व्यक्ती योग करतो, अध्यात्मात असतो, तो प्रसन्न असतो. स्वामीजी, परदेशात जेव्हा तुम्ही जातात तिथले यूथ पण फॉलो करतायत तुम्हाला, आणि मग सुरुवातीला काही डिफिकल्टीज येतात का? आणि म्हणजे जर विदेशी लोक आपला आपण आपला हिंदू धर्म आहे आणि आपण परदेशात जातोय, तिथला त्यांचं रिलिजन नाही आहे, ते ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, तिथे कसं डिफिकल्टीज येतात? आणि सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आपण जे शिकवतो त्याचा धर्माशी जास्त काही संबंधच नाही, कारण श्वासाशी निगडीत प्रक्रिया आहे. बरोबर. आणि आम्ही नेहमी सांगतो की अरे श्वास तर प्रत्येक धर्मातले लोक घेत आहेत, तणाव तर प्रत्येक धर्मातल्या लोकांना आहे, असं नाही आहे ना. हेच जेव्हा आपण त्यांना समजून सांगतो काही उदाहरणांनी की याच्या राग येतो का, किंवा फोकस तुम्हाला, जसं युवकांना आम्ही सांगतो तर त्याच्यामध्ये असं म्हणतो की तुम्ही किती वेळा फोकस राहू शकतात. खास करून जेव्हा तुमची एक्झाम येते तेव्हा तुम्हाला फोकस राहायचंय, तुम्ही पुस्तक उघडतात आणि एक पान वाचल्यानंतर अचानक आठवतं, अरे यार आत्ता तो माझा मित्र काय करत असेल, नवा पिक्चर आलाय. युवकांना सांगतो ना, त्यांना ते लगेच पटतं. ते म्हणतात अरे हो, हे तर आमच्या बरोबर पण होतंय. मग आम्ही विचारतो की अच्छा, हे जर होतंय तर याच्यातनं बाहेर निघायचंय का? मग ते म्हणतात हो, काय करता येईल, पण तुम्हाला काही वेळ द्यायला लागेल स्वतःचा. मग जर तुम्ही तयार असाल तर आपण हे करूया. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी विदेशात सुद्धा एकदम छान चांगल्या नंबरमध्ये कोर्सेस घेतलेले आहेत. म्हणजे युरोपमध्ये 100-150 लोकांना असंच जमवणं पण डिफिकल्ट आहे. यू वोंट बिलीव्ह, कारण तिथे एक तर पॉप्युलेशन पण नाहीये तितकं. पण मी युरोप सारख्या ठिकाणी सुद्धा 100+ लोकांचे कोर्सेस घेतलेले. हो हो हो. ऑस्ट्रेलियात देखील तुम्ही? ऑस्ट्रेलिया, रशिया. हो. तर
तर स्वामीजी, आता थोडं काही पर्सनल मला तुम्हाला प्रश्न विचारू असं वाटेल की आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये तुम्ही 1999ला आलात आणि दॅट वॉज ऑल्सो ड्रामॅटिक गोष्टी घडल्या आणि तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगकडे आलात. तुम्ही काहीतरी ओपन चेस टुर्नामेंट खेळायला गेला हैदराबादमध्ये. तिथे माझ्या एका मित्राने आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल सांगितलं. तर माझी अध्यात्माबद्दलच्या किंवा या सगळ्या गोष्टींबद्दलच्या वेगळ्या कॉन्सेप्ट होत्या, जशा सगळ्या युथच्या असतात तशा. एक्झॅक्टली. माझं असं म्हणणं होतं की म्हातारपणीच्या गोष्टी आहेत किंवा ह्याच्यामध्ये चार्ज कशाला कोर्समध्ये करतायत, असं काय काय होत्या. माझ्या जीवनाबद्दल तू मलाच सांगणार असं, म्हणजे अशा काही कॉन्सेप्ट होत्या. पण माझा एक मित्र होता, त्याने खूप इन्सिस्ट केलं. तो म्हणाला की अरे बघ, तुला चेसमध्ये पण खूप फायदा मिळेल. म्हणजे तुम्हाला पण हे सगळे प्रश्न पडलेच 100%. आणि बुद्धिबळपटू होतो तर डोकं लावणं हे पेशाच होता. त्यामुळे ते प्रश्न पडले आणि होतेच ते प्रश्न. पण माझ्या मित्राने खूप चांगलं कन्व्हिन्स केलं. आणि कन्व्हिन्स करण्यापेक्षा आपण ते असतं ना, अरे मैत्री खातीर कर, मी म्हणतो म्हणून कर. अच्छा, असं. म्हणजे तुला लॉजिकली जरी पटलं नसेल तर माझ्यासाठी तरी माझ्यासाठी कर, मित्रासाठी कर. आणि तसं मी केलं. आणि जेव्हा केलं तेव्हा जाणवलं की अरे हे खूपच अद्भुत आहे. म्हणजे अगदी 6 दिवसांमध्ये एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स मी केला. आणि मग मी असं ठरवलं की याच्यामध्ये अजून काही ॲडव्हान्स लेवलच्या जर काही गोष्टी असतील तर त्या मी नक्की शिकू इच्छितो. आणि मग मी ते कंटिन्यू केलं आणि ग्रॅज्युअली मी शिफ्ट झालो. असं नाही झालं की मी एक कोर्स केला आणि मी म्हटलं ठीक आहे चला आता मी सगळं जीवन सोडतो आणि असं नाही झालं. ग्रॅज्युअली पुढचे कोर्सेस करत गेलो. गुरुदेवांना भेटलो, श्री श्री रविशंकरजींना. त्यांच्याबरोबर पण खूप सुंदर अनुभव होते. आणि मग असं वाटलं येस, मी जीवनामध्ये जे काही शोधतो आहे ते हेच आहे. सो नाईस, सो नाईस. स्वामीजी, याच्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो बेसिक कोर्स, हॅपीनेस कोर्स आहे, त्यानंतर पार्ट 2 किंवा ॲडव्हान्स कोर्सेस आहे, त्याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. ॲडव्हान्स लेवल प्रोग्राम्स बरेच आहेत. त्याच्यानंतर सेकंड लेवलचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही सायलेन्स एक्सपिरियन्स करवतो पार्टिसिपेंट्सला. अच्छा. अजून एक ॲडव्हान्स लेवलचा प्रोग्राम आहे ज्याला DSN म्हणतात. तर एक दिव्य समाजाचं निर्माण होऊ शकतं, तुम्हाला इतकं स्ट्रॉंग बनवतात याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यानंतर काही ब्लेसिंग्स प्रोग्राम म्हणून आहेत, ज्याच्यामध्ये बघा आपण इथे तर आपल्या कल्चरमध्येच आहे की एखादं चांगलं काम आहे तर आपल्या जे आजी आजोबा आहेत किंवा जे आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत त्यांचे आपण आशीर्वाद घेतो, नमस्कार करतो त्यांना. आणि आपली मान्यता आहे की त्यांच्या आशीर्वादाने कार्य पण सफल होतात, सिद्ध होतात. का असं मान्यता आहे की त्यांनी जीवनात इतकं बघितलंय ना, वरती खालती झालेलं, त्यांना कुठे ना कुठे ती एक मॅच्युरिटी आली आहे, तृप्ती आली आहे. बरोबर. अनुभवांमुळे. त्यामुळे आता ते खऱ्या अर्थाने एखाद्याला आशीर्वाद देऊ शकतात. तेच हे एखादा युवक सुद्धा ती मॅच्युरिटी किंवा ती तृप्ती आणू शकतो ध्यानाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर असा तो कोर्स आहे ॲडव्हान्स लेवलचा. तो कोर्स ब्लेसिंग कोर्स म्हणतात त्याला. ओके. तो आहे. संयम नावाचा एक खूप सुंदर कोर्स आहे, तो पतंजली योग सूत्रावरती आहे. पण त्याच्यासाठी अजून काही प्री रिक्विजिट्स आहेत, जसे 2 ॲडव्हान्स लेवलचे प्रोग्राम तुम्हाला करायला लागतात. मग तुम्ही मौनाचे मग तुम्ही करू शकतात. सो मित्रांनो, आज आपण स्वामीजींशी बोलताना अनेक पैलू जाणून घेतले, जसं की तुम्हाला मेडिटेशनची गरज काय आहे, आपल्या दैनंदिन जीवनात याचा कसा परिणाम होतो, आणि जर ही गोष्ट लहानपणापासूनच आपण जर मुलांमध्ये ती जर रुजवली तर डेफिनेटली त्यांच्या जीवनात बदल घडणारच आहे. म्हणजे नॉट ओनली इन देअर थिंकिंग प्रोसेस पण त्यांच्या इव्हन अकॅडमिक्समध्ये सुद्धा. तर मला असं वाटतं आजचा आपण हा टॉक स्वामीजी अजून खूप बोलावंसं वाटतं, पण आपण आज इथेच थांबूया. आपण इथे आलात आणि जी काही रेडिओ नाशिक आणि नाशिक वाईफ्सच्या व्ह्युअर्सला आपण एक छान टिप्स दिल्यात, त्याबद्दल मी अपेक्षा करतो की समाजात हे आर्ट ऑफ लिव्हिंग रुजावं आणि त्याचा बेनिफिट प्रत्येक घटकाला व्हावं. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.